नमस्कार श्रोते हो, सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत। गुरुपौर्णिमा श्रद्धेचा आणि कृतज्ञतेचा दिव्य उत्सव। सर्वांना प्रथम गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। भारतीय संस्कृती ही गुरुपरंपरेवर आधारित आहे। आपले वेदशास्त्रे, धर्मग्रंथ आणि विविध कलांमध्ये गुरुचे स्थान अत्युच्च समजले जाते। अशा गुरूंच्या चरणी आदरांजली वाहण्याचा एक विशेष दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा। हा दिवस आषाढ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला साजरा केला जातो। या दिवशी आपण आपल्या आयुष्यात मार्गदर्शन करणाऱ्या सर्व गुरुजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करतो। गुरु म्हणजे कोण? गुरु म्हणजे जो अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देतो, आपल्याला जीवनात योग्य मार्ग दाखवणारा, वाईट सवयींपासून दूर नेणारा, आत्मज्ञान व आत्मविश्वास देणारा। प्रत्येक व्यक्ती हा गुरुच असतो। शिक्षक, आई वडील, मित्र, समाजातील आदर्श व्यक्ती, ग्रंथ हे सर्व आपल्या आयुष्यात गुरुचे कार्य करतात। इतिहास आणि पारंपरिक महत्त्व। गुरुपौर्णिमेचा इतिहास प्राचीन भारतीय परंपरेत खोलवर रुजलेला आहे। या दिवशी महर्षी व्यास यांची जयंतीही साजरी केली जाते। व्यास मुनींनी वेदांचे 4 भागात वर्गीकरण केले: ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद। त्यांचेच हे ज्ञान पुढे पुराणे, महाभारत आणि भगवद्गीता यामध्ये प्रगट झाले। म्हणूनच महर्षी व्यास यांना आदिगुरु मानले जाते आणि गुरुपौर्णिमेचा दिवस हा व्यास पौर्णिमा म्हणूनही ओळखला जातो। अध्यात्मातील गुरूंचे स्थान। भारतीय अध्यात्मामध्ये गुरु म्हणजे ईश्वराचं रूपच मानलं गेलं आहे। संत तुकाराम महाराज म्हणतात, गुरु विना ज्ञान नाही, ज्ञान विना मुक्ती नाही। गुरु शिवाय मुक्ती प्राप्ती अशक्य मानली गेली आहे। श्री शंकराचार्य, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम, संत रामदास स्वामी आणि अलीकडील काळात स्वामी विवेकानंद, सद्गुरू श्री श्री रविशंकर यासारख्या गुरूंनी समाजात नवचैतन्य निर्माण केले। समाजातील गुरूंचे स्वरूप। आज गुरु हे केवळ आध्यात्मिक किंवा शाळेतील शिक्षकांपुरतेच मर्यादित राहिलेले नाही। डॉक्टर, इंजिनियर, कलाकार, खेळाडू अशा प्रत्येक क्षेत्रात गुरूंचं कार्य करतात। मोबाईल, इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या या युगात योग्य माहिती व मूल्यांची निवड करणारा मार्गदर्शक गुरुच असतो। गुरुपौर्णिमा कशी साजरी केली जाते? या दिवशी शाळा, महाविद्यालय, आश्रम, योग संस्था, आध्यात्मिक केंद्रात विशेष कार्यक्रम घेतले जातात। शिष्य आपल्या गुरूंच्या पाया पडतात, त्यांचे पूजन करतात, त्यांना भेटवस्तू देतात आणि त्यांच्या अनुभवातून प्रेरणा घेतात। काही लोक आपल्या गुरूंना पत्र लिहून, फोन करून किंवा भेटून कृतज्ञता व्यक्त करतात। वैयक्तिक जीवनातील गुरुपौर्णिमेचे महत्त्व। गुरुपौर्णिमा हा फक्त एक सण नाही, तर आपल्या आयुष्यातील गुरूंच्या योगदानाचा आत्मपरीक्षण करण्याचा दिवस आहे। आपण त्यांच्या शिकवणुकीनुसार चालतो का? आपल्यात त्यांनी दिलेले संस्कार आजही आहेत का? याचा विचार करून आपण स्वतःमध्ये सुधारणा घडवू शकतो। निष्कर्ष: गुरु हे केवळ शिक्षक नसतात, ते जीवनाचे शिल्पकार असतात। गुरुपौर्णिमा आपल्याला हे शिकवते की यशस्वी जीवनासाठी मार्गदर्शकाची गरज असते आणि त्यांचं स्थान सन्मानपूर्वक राखलं पाहिजे। या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण सर्वांनी आपल्या आयुष्यातील गुरूंना स्मरून, त्यांचे ऋण मान्य करून त्यांना आदरांजली अर्पण करावी। हाच खरा या दिवसाचा संदेश आहे। मराठी गुरुगीत। गुरु म्हणजे देव, गुरु म्हणजे देव, गुरु म्हणजे ज्ञान। गुरु विना सुचेना हा जीवन प्रवाह। अंधारात दिशा, संकटात आधार, गुरुच देतो जीवनाला नवा आकार। माऊलीसारखा तो प्रेमळ असतो, दंड देऊनही तो सदा हितचिंतक असतो। शब्दांचा नव्हे तर कृतीचा मंत्र गुरु शिकवतो, संयम, श्रद्धा आणि मंत्र। गुरुची करावी नित्य आठवण, तोच देईल जीवनात खरी सावली आणि ओळख।
गुरुपौर्णिमेच्या पावन दिवशी गुरुचरणी वाहूया कृतज्ञतेची फुले खरी. गुरुविण कोण दाखविल वाट, आयुष्याचा पथ हा दुर्गम, अवघड डोंगर घाट. गुरुविण कोण दाखविल वाट, दिशा न कळती या अंधारी, नसे आसरा नसे शिदोरी. कंठ दाटला आले भरुनी लोचन काठोकाठ, गुरुविण कोण दाखविल वाट. भुके जलो मी तहान लागे, पुढे जाऊ की परत मागे. ये श्री दत्ता सांभाळी मज, दावी रूप विराट. गुरुविण कोण दाखविल वाट. तर श्रोते हो, कसा वाटला आपणास हा लेख? आवडला असल्यास जरूर लाईक करा, कॉमेंट्स करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.